नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. कारण की श्रावणी आणि शुभ या दोघांनीही सानिकाच्या आयुष्य सुधरून तिला एका नव्या मार्गाला लावलेले असते. सानिका आता स्वतःच्या मार्गावर चालायला लागलेली असताना पुन्हा तिने स्वीटी आणि सगळ्यांचीच वाट लावून टाकलेली आहे. त्याचबरोबर इथे आता हे सगळं घडत असताना श्रावणीला आपल्या वडिलांची खूपच विश्वंभरची आठवण येत असल्याने आता शुभ हा तिच्यासाठी एक नवीन काहीतरी करणार आहे. श्रावणीला गिफ्ट देण्यासाठी आता शुभंकर साहेबांची जी विठ्ठलाच्या मंदिरातली व्हिडिओ असते ती व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मंदिरात गेलेला असताना इथे आता साहेब हे अलकनंदाचे जे काही औषधं असतात त्यामुळे अलकनंदाच्या औषधांमुळे साहेबांना गरगर येऊन ग्लानी होऊन ते तिथले तिथे पडलेले असतात. त्याच वेळेला आता स्वतः शुभंकर कसलाही विचार न करता साहेबांचा जीव वाचवणारे तिथेच उचलून आता साहेबांना तो हॉस्पिटलमध्ये आणणार आहे. नेमकं आता साहेबांचा यामुळे राग जाणार का, पुढे कसे घडणार, आजच्या या भागात आपण पाहूया. तर घरी आता सगळेजण आलेले असतात. सानिका ही आता कंप्लेंट करून इंद्रनीलला तिने पूर्णपणे अडकवलेले आहे आणि घरामध्ये त्याच्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन असतं. सानिकाचं ऑपरेशन होऊनही सानिकाला वाईट साईट स्वीटी हॉस्पिटलमध्येच आणि जेलमध्ये देखील बोलून दाखवते. हिला काहीच झालेलं नाही आहे, ही मुद्दाम नाटक करते आहे. हे जे काही करते ना यामध्ये हिला खरंच स्वार्थ आहे, माझ्या भावाला अडकवते, माझ्या भावाचं हे बाळच नाही आहे असं सगळं बोलून तिने आता तिला पूर्णपणे खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये आता सानिकाची हालत ही खूप नाजूक झालेली असते. त्यामुळे घरात प्रत्येकाला ते टेन्शन आलेलं आहे की काय करायचं, किती काही गोष्टी कशा सॉर्ट करायच्या, या सगळ्या गोष्टींना आता एक वेगळंच वळण मिळालेलं असतं. घरामध्ये श्रावणी ही कसं तरी करून सगळ्या गोष्टींची घडी बसवायला बघते, पण आता सगळं काही विस्कळीत होण्याच्या मार्गावर असतानाच आता सानिकाची तब्येत ही श्रावणीमुळे वाचलेली असते. शुभ श्रावणी दोघंजणही तिला वाचवतात आणि हॉस्पिटलमध्ये आता तिला सोडवण्याचा प्रयत्न असतो. तर इथे इंद्रनील आता हॉस्पिटलमधून सोडवत असताना मुद्दामच श्रावणीला आणि घरच्यांना सांगतो की मी सानूसोबत लग्न करायला तयार आहे, काही करा, पण मला आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पाठवू नका. आणि किती काही झालं तरीही आता पोलीस स्टेशनमध्ये जे काही पाठवण्याचं काम आहे ना ते सगळं काम तुम्ही रद्द करा आणि मला प्लीज तुम्ही माफ करा. आणि मी खरं तर तयार आहे सानूसोबत लग्न करण्यासाठी. स्वीटिका तर मी हे सगळं करत होतो, परंतु नाही, आता मी हे सगळं करणार नाही, मी सानूसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असं आता ती सांगते. आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी या असतात त्या कशा घडत असतात, काय घडत असतात, या सगळ्या गोष्टी तो बघत असतो. आणि तरीही सानिका ऐकत नाही. मला तुझ्यासोबत आता लग्नच करायचं नाही आहे, म्हणून ती आता माझ्या पोटाच्या बाळाला तू मारायला निघालास अशा माणसासोबत मला जगायचंच नाही आहे असं म्हणून आता ती त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आली आहे. आणि रुद्रसमोरच सगळ्या त्याचा पाणउतारा काढला आहे. रुद्र स्वीटी हे दोघेजणही आता या सगळ्या गोष्टीसाठी त्याला बिलकुलच सपोर्ट करायला तयार नाही आहेत. किती काही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी या कशा सॉर्ट करायच्या या त्यांना काहीही कळत नसतात. त्यामुळे आता हे सगळं घडत असताना सानिका ही तयार झालेली असते की किती काही झालं तरीही मी सगळं करायला तयार आहे. आता माझं पोटातलं जे बाळ आहे ती माझी प्रायोरिटी आहे आणि किती काही झालं तरीही पोटातल्या बाळाला मी माझ्या स्वीकारणार आहे आणि मी स्वतः त्याच्यासाठी कमवेन, मी स्वतः मेहनत घेईन, मी माझं घर आणि माझं बाळ दोन्हीही सांभाळणार असं म्हणून ती आता स्वतःच्या बाळालाच वाचवायला निघाली आहे. स्वीटी मात्र आता सानिकाला विरोध करते आणि किती काही झालं तरीही तू माझ्या बाळाला काहीही करू शकणार नाहीस आणि माझं बाळ हे स्वतः मी सांभाळणार आहे. जर तू माझ्या बाळाला काही केलंस किंवा तुझ्या भावाने माझ्या बाळाला हात जरी लावण्याचा प्रयत्न केला तर मग मी काय करू शकते हे तू स्वतः समजून जा असं ती आता ठरवत असते. त्यानंतर मग आता इंद्रनील हा जेलमध्ये खडी फोडायला गेला आहे. सानू म्हणते की याने माझ्या बाळाचा अबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी काही याला सोडणार नाही आहे. किती काही झालं तरीही माझं बाळ हे माझी प्रायोरिटी आहे असं म्हणून आता सानिका ही त्याला चांगलंच कानाखाली वाजवून त्याला आतमध्ये टाकून दिलेलं असतं. इंद्रनील आणि स्वीटी हे दोघंही अडकलेले आहेत. त्याचबरोबर जे काही या इन्स्पेक्टर रुद्रने मदत केलेली असते त्यामुळे देखील त्याची नोकरी जाण्याची आता शक्यता वाढलेली असते. आणि जे इन्स्पेक्टर साहेब हे श्रावणीच्या ओळखीचे असतात तेच त्यावेळेला तिथे येतात आणि ते आल्यानंतर नेमकं कसं आणि काय घडतं या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं. आणि म्हणूनच स्वीटी ही तिथल्या तिथे उभी असताना श्रावणी ही कंप्लेंट करते की इन्स्पेक्टर साहेब, मी या बाईची पण NOC करून ठेवत आहे
जर या बाईने उद्या जाऊन माझ्या नंदेला काहीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिले तुम्ही हिला पकडायचं, कारण की हिचा भाऊ तर आता जेरबंद झाला आहे, पण जर उद्या जाऊन माझ्या सानिकाला किंवा माझ्या घरच्यांना जर काही त्रास झाला तर सुरुवातीला तुम्ही या बाईला उचलायचे आहे. आता स्वीटी पण अगदी शांत होते, कारण की तिला माहीत असतं जर मी उद्या काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझ्याच अंगावर सगळे येणार आहे. त्यामुळे ती या सगळ्या गोष्टी अगदी गप्पपणे सहन करत असते. आणि सगळं झाल्यानंतर आता सानूला घरी घेऊन येतात. सानूला घरी आणल्यानंतर श्रावणी ही तिला ओवाळते आणि ओवाळल्यानंतर तिचं कौतुक करते की तू आज खूप महत्त्वाचा आणि मोठा डिसिजन घेतलेला आहेस, पण सगळं काही थांबणार नाही, तू लढायचं आहे. आणि श्रावणी दुसरं कोणी नाही, श्रावणी आणि तुझा भाऊ आम्ही दोघंजणही तुझ्याबरोबर आहोत सानू, असं ती तिला समजावते. आणि त्यामुळे मग आता सानिकाला बिचारीला खूपच हिंमत मिळालेली असते. त्यानंतर हे सगळं घडत असताना शुभ म्हणतो की बहीण आणि भाऊ हे नातं उगाचच नाही आहे, मी तुझ्याबरोबर आहे सानू, तू चुकली नाही आहे, तुझं प्रेम हे चुकीच्या व्यक्तीवर झालं इतकंच, त्यामुळे आता बाकीच्या गोष्टी सोडून दे. मग सानिका स्वतः म्हणते की दादा आता मला कोणाच्या आधाराची गरज तर आहे, पण मी स्वतः मेहनत करणार आहे, मी स्वतः माझ्या बाळाला वाढवणार आहे. आणि तिचा हा जो काही कर्तृत्ववान तिची जबाबदारी आणि कर्तृत्ववान स्वभाव पाहून त्याला खरंच खूप चांगलं वाटलेलं असतं, कारण की किती काही झालं तरीही ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आता कशाप्रकारे करायच्या हे त्यांनी ठरवलेलं असतं. त्यानंतर मग आता बाबा हे म्हणत असतात की खरंच म्हणजे सगळेजण तुम्ही बाजूने उभे आहात सानूच्या, सानू एक बाप म्हणून मी पण तुझ्या बाजूने कायम उभा आहे, किती काही झालं तरी आता काहीही होऊ द्यायचं नाही. आता सानिका ही आपल्या पायावरती तर अगदी उत्तमपणे उभी राहिलेली असते आणि सानिकाचं सगळं श्रेय जे आहे ते शुभला जातं आहे हे श्रावणी म्हणते. शुभ तुझ्यामुळे सगळं घडलं, तू भाऊ म्हणून तिच्या पाठीराखा उभा राहिलास म्हणून. तर आता सगळेजण कौतुक शुभचं करत असतात, पण अण्णा आणि शुभ दोघंही कौतुक करतात हे सगळं श्रावणीचं, कारण की श्रावणीने स्वतः फोन करून तिला बोलवलेलं असतं. आणि जर सानिका पण म्हणायला लागते की श्रावणी बहिणी तू जर त्या दिवशी माझ्या मागे आली नसती, तू माझ्यावरती लक्ष ठेवलं नसतं तर मात्र काय झालं असतं ना हे मलाही माहीत नाही आहे. म्हणजे या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्यात ना या सगळ्या गोष्टी या कशा आणि काय घडल्यात या सगळ्या फक्त श्रावणीला माहीत होत्या. आणि तेव्हा आईला आठवतं की मी श्रावणीला ओरडले होते, म्हणजे माझ्या लेकीवर लक्ष ठेवते कशाला, माझ्या लेकीला नको नको ते प्रश्न विचारू नको, हे सगळं आई बोलली होती. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा आणि काय करायच्यात या काहीही आता तिला कळत नसतात. म्हणून आता सगळ्या गोष्टींना खतपाणी कसं घालायचं, सानिका आता पायावर उभी राहिली, आपण तिची साथ देऊया, तिची सोबत दिली तर सगळं काही घडून येईल असं आता तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता सानिका हे सगळं करायला आता तयार झालेली असताना शुभंकर हा हिला म्हणतो, श्रावणीला म्हणतो की श्रावणी तुझा चेहरा का पडलेला आहे, तू कसला विचार करते. श्रावणीचं तर आज घरात कौतुक झालं असतं, पण खरं तर श्रावणीला संस्कार देण्याचं काम हे विश्वंभर साहेबांचं असतं, त्यांच्यामुळेच श्रावणी इतकी धडाडीची असते. आता श्रावणी ही म्हणते की उद्या चतुर्थी आहे आणि बाबा हे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दर चतुर्थीसाठी दर्शनाला जात असतात आणि ते देवाचा अभंग गात असतात, म्हणूनच मला त्यांचा आवाज हा ऐकायला खूप आवडायचा लहानपणापासून. तेव्हा मग इथे आता हे सगळं ऐकल्यानंतर तिला शुभंकर सांगतो की तू वडिलांकडे जाऊ शकत नाही ना, त्यांना भेटू शकत नाही ना, मग मी तरी एक नवरा म्हणून तुझं काम करू शकतो, मी नवरा म्हणून तुझी एक गरज पूर्ण करू शकतो, ते म्हणजे की मी आपल्या साहेबांचा आवाज म्हणजे ती सगळी व्हिडिओ रेकॉर्ड करून तुला दाखवेन, म्हणजे तेवढाच तुला त्यांचा आवाज ऐकता येईल आणि तुला बरं वाटेल. शुभंकर काहीही करून आपल्या बायकोसाठी हे सगळं करायला आता तयार झालेला असतो. त्यानंतर मग आता श्रावणी ही वाट बघत असते की कधी एकदा शुभंकर निघतोय. साहेब निघायला तयार असतात. नेहमीप्रमाणे अलकनंदा त्यांना त्यांची औषधं देत असते की हे घे दादा, ही औषधं घे आणि लवकर निघ. पृथ्वीला दरवेळेला त्या औषधांवरती डाऊट तर येतच असतो, पण तो यावेळेला काही बोलून दाखवत नाही. पृथ्वी विचार करतो की मला ना लक्ष दिलं पाहिजे, हे नेमकं काय घडतंय आणि कसं घडतं या सगळ्या गोष्टींवरती. तर इथे विश्वंभर आता म्हणतो की काहीही झालं तरीही सगळ्या गोष्टी या कशा पार पडायच्या आणि काय करायचं
म्हणजे आज मला चतुर्थीला निघायचं होतं. तर आता चतुर्थीसाठी निघत असताना साहेबांच्या मनात विचार येत असतो की स्वीटी ही दगाबाज निघाली आणि तिला अजिबातच मी आता माझ्याकडे येऊ देणार नाही आहे. तिला कामावरून काढून टाकायचं. पृथ्वी, अलकनंदा, लक्षात ठेव, जर तिला इथे आणलीत तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि पुन्हा मग ते गोळी घेतात आणि निघालेले असतात. खरं तर साहेबांचे 3-4 दिवस त्या गोळ्या घेऊन त्यांना त्रास व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्यांना एक गोष्ट ही त्रासदायक वाटायला लागलेली असते. पण अचानक माझ्या बॉडीत काय होतं हे त्यांना समजत नसतं, कारण की टेन्शन असतं बाकीच्या सगळ्या गोष्टींचं. शिवाय श्रावणी जी ही इथे तेवढीच त्यांना येत असते, तेवढी श्रावणीला तिकडे येत असते. मग आता साहेब निघालेले असतात आणि ते निघालेले असताना त्यांना चक्करसारखं गाडीतच होत असतं. परंतु अलकनंदा आता त्याला काही असं जाणून देत नसते की होईल बरं, म्हणजे तुला गरगरते कशाने. तेव्हा तो म्हणतो की काहीच मला कळत नाही आहे. तर इथे आता साहेब हे देवळामध्ये गेलेले असतात. त्यांच्या हातून पूजा होते विठ्ठलाची. नंतर ते आपलं गाणं गात असतात आणि गाणं गात असताना त्यांना अचानक आता चक्कर यायला सुरुवात झालेली असते आणि चक्कर येत असताना काय करावं हे काही कळत नसतं. मुद्दामच अलकनंदाने सगळ्या गाड्या, सगळं काही जे सिक्युरिटीवाले असतात त्यांना पाठवून दिलेलं असतं, जेणेकरून काहीतरी त्रास व्हायला सुरुवात व्हावी. परंतु इकडे त्यांना जो काही त्रास व्हायला सुरुवात झालेली असते त्याच वेळेला कोणीही पुढे यायला तयार नसतं अलकनंदाच्या प्लॅनप्रमाणे. पण हे मात्र शुभंकर बघू शकत नसतो. तो व्हिडिओ बनत असताना तो तिथेच व्हिडिओ ठेवतो आणि पळत पळत जाऊन साहेबांना उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतो. आता चक्कर आलेले साहेब यांना हे सगळं होत असताना स्वतः शुभंकर हा घेऊन चाललेला असतो. आता साहेबांचा जीव हा शुभंकर कसा वाचवणार, या गोळ्यांचं सत्य नंदाचं समोर येणार का, सगळं पाहणं हे अगदी रोमांचक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमधून नक्कीच कळवा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.